नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर बुद्धभूषण आणि आज आपण जाणून घेणार आहेत व्हील अलाइनमेंट अँड बॅलेन्सिंग का आवश्यक आहे आणि न ते केल्यामुळे आपण किती मोठे नुकसान सहन करतो. टायर असमान झिजलेले दिसतात का? हायवेवर स्पीड पकडला तर स्टेअरिंग शेक होतं का? हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. तर पहिले आपण जाणून घेऊ व्हील अलाइनमेंट म्हणजे काय. गाडीची चाकं रस्त्याशी सरळ व योग्य कोनात राहतील याची समायोजन प्रक्रिया म्हणजे व्हील अलाइनमेंट. मी मराठीत सांगण्याचा प्रयत्न करतोय. तर व्हील अलाइनमेंट केल्याचे फायदे काय होतात, तर टायरचे समान झिजणे, मायलेज सुधारते, गाडीची पकड व हँडलिंग चांगली राहते, सुरक्षितता वाढते. आपण आज गाडीची टायराची जे व्हील अलाइनमेंट विथ टायरची आदला बदल करणार आहे. जे राईटला आहे ते लेफ्टला घेणार आहे, ते लेफ्टला आहे ते राईटला घेणार आहे, म्हणजे मागं पुढं करणार आहे टायरचं. ठीक आहे. तर व्हील बॅलेन्सिंग म्हणजे काय, चाकाचे वजन सर्व बाजूने समान ठेवण्यासाठी रिमोवर वेट्स लावण्याची प्रक्रिया म्हणजे व्हील बॅलेन्सिंग. याचे फायदे काय, स्टेअरिंगमधील कंप कमी करणे, लांब प्रवासात आराम, टायरचे आयुष्य वाढते, हायवे स्टॅबिलिटी चांगली राहते. ठीक आहे. व्हील अलाइनमेंट आणि बॅलेन्स बिघडल्याची लक्षणे, गाडी एका बाजूला खेचते, स्टेअरिंग सेंटरमध्ये राहत नाही, टायर अनइव्हन झिजणे आणि हायवेवर स्पीडवर कंप होणे म्हणजे स्टेअरिंग शेक होणे. ठीक आहे. आणि कधी करायला पाहिजे आपण, तर दर 10,000 ते 12,000 किलोमीटरवर करायला पाहिजे व्हील बॅलेन्सिंग विथ अलाइनमेंट. नवीन टायर बसवल्यावर, मोठ्या खड्ड्यात धडक झाल्यास किंवा आपण कुठून रन मोठा झाला आपला आणि कुठं गड्ड्यात आपली गाडी गेली तर आपण ते लगेच करून घ्यायला पाहिजे. वरचे लक्षणे दिसल्यास लगेच आपण व्हील अलाइनमेंट करून घ्यायला पाहिजे. त्यानंतर आता ज्या नवीन गाड्या आलेल्या आहेत त्याच्यामध्ये TPMS असतं. त्याच्यात TPMS म्हणजे काय, तर टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम. हे सेन्सर टायरमध्ये असतात आणि प्रेशर कमी जास्त झालं तर गाडीमध्ये वॉर्निंग दाखवतात. तर TPMSचे प्रकार आहे डायरेक्ट TPMS आणि इनडायरेक्ट TPMS. टायरमध्ये सेन्सर लावले जातात त्याला डायरेक्ट म्हणतात, आणि इनडायरेक्ट TPMS म्हणजे ABS सेन्सर वापरतात. ठीक आहे. व्हील अलाइनमेंट आणि TPMS मध्ये काय संबंध. व्हील अलाइनमेंट केल्यानंतर चाक बाहेर काढावे लागतात, कधी कधी टायर रोटेट होतात, त्यामुळे डायरेक्ट TPMS असला तर सेन्सर रिसेट किंवा लर्न करावा लागतो आणि लागू शकतो. ठीक आहे. तर आपण आता पुढच्या फोटोमध्ये दाखवतो मी तुम्हाला TPS सेंटर कुठं असतं आणि TPMSचं सेन्सर एकदम छोटंसं असतं. ते आपण पहिल्यांदा बघितलं, तर तुम्ही पण माझ्या चॅनलवर फर्स्ट टाईम बघत असाल. ठीक आहे. तर अलाइनमेंट केल्यानंतर काय तपासायचं, टायर प्रेशर पुन्हा तपासा, TPMS वॉर्निंग लाईट चालू आहे का बघा, गरज असले ते सेन्सर रिसेंटर करा किंवा रिसेट करा, आणि 5-6 दिवसांनी पुन्हा प्रेशर तपासा. खड्डे, स्पीड ब्रेकर, खराब रस्त्यामुळे अलाइनमेंट जास्त खराब होतो. दर 6 महिने किंवा 7,000 ते 8,000 किलोमीटर नंतर अलाइनमेंट तपासा. TPMS असला तर मॅन्युअल प्रेशर चेक महिन्यातून एकदा करा. ठीक आहे. टायर फुटण्यापूर्वीचे इशारे, फ्यूल इफिशियन्सी वाढते, टायर लाईफ जास्त होते, हायवे सेफ्टी सुधारते. ठीक आहे. अलाइनमेंट, योग्य प्रेशर आणि सेफ ड्राईव्ह प्रत्येक वेळी. ठीक आहे. तर ड्राईव्ह सेफ, स्टे सेफ बाय डॉक्टर भूषण. आणि तुम्हाला हा चॅनलवरचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करा. ठीक आहे. आता आपण अलाइनमेंटला लावतो आहे गाडी, तर तुम्ही बघू शकता. गाईज आता आपण हा फोटो बघतो. या फोटोमध्ये बघा, इथं हे जे वॉल आपण ज्याचं म्हणून एअर किंवा हवा भरतो त्याच्याजवळ जे सेन्सर होतं ते एक सेन्सर असतं. आणि सगळ्या 700 जे ओनर्स आहेत त्यांना एक विनंती आहे की आपले जे स्टेपनीचं टायर आहे ते एकदा चेक करून घ्या. ते खूप छोटं दिलेलं आहे कंपनीने, खूप छोटं, म्हणजे जे बुलेटला टायर आहे तर त्या साईजचं टायर आहे. तुम्ही 80च्या स्पीडने त्या टायरवर चालू शकतात, 80 ते 70, आणि त्याच्यामध्ये प्रेशर 40 ते 50 ठेवायला पाहिजे. दरवेळेस तुम्ही कुठं लाँग ड्राईव्हला जात असाल तर त्याचं प्रेशर चेक करून घ्या, कारण की आपण त्याच टायरच्या भरोश्यावर एवढा दूर जात असतो. ठीक आहे.
तर सगळ्यांनी आणि फ्युचरमध्ये मी पण ते टायर चेंज करणार आहे जेव्हा मला टायर चेंज करायची वेळ येणार तेव्हा, कारण की एवढं छोटं टायर आपण गाडीमध्ये ठेवू शकत नाही. आपण टायर बघायला आलो होतो थारसाठी. याचं MRF आहे 215 75 R15. आपल्याला पाहिजे 235 75 R15. हो बाबा कोणाला तिकडून पाय कुठं चालतो सिडको बसणार तिकडे आहे गाडी. आम्ही ते सुलो चालल्यावर समजतो. नाही पण इकडे पळ उभी राहील नाही एका साईडला. आम्ही ते पोहोचतो. हाय गाईज, नमस्कार, वेलकम बॅक टू द चॅनल. आपण पुन्हा आता पार्ट 2मध्ये आलेलो आहे. आपण थारचे टायर चेंज करायला चाललो आहे. इन द लास्ट व्हिडिओ तुम्ही बघितलं असेल की अलाइनमेंट किती इम्पॉर्टंट आहे. आता जे न्यू सबस्क्रायबर आहे त्यांना सांगतो की आमच्याकडे एक ओल्ड थार आहे आणि तुम्ही तिचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर पाहिलेच असतील. आता थारचे टायर बदलण्याची वेळ आली. जुने टायर्स खूप खराब झाले आहे आणि 2 टायर्समध्ये आपण टेम्पररी ट्यूब टाकले होतं. XUV700 आल्यानंतर थारचा वापर कमी झाला होता. लॉंग डिस्टन्स पंक्चर झालं तर मोठा प्रॉब्लेम यायचा. टायर चेंज करायला मला काही अवघड नाही आहे, पण ज्या पंक्चर्स दुकानावर जातो आपण त्यांना जास्त अवघड जायचं, म्हणून ट्यूबलेस टायर हा बेस्ट आणि पंक्चर फ्रेंडली ऑप्शन आहे. सुरुवातीला आपण 235 70 R15मध्ये अपग्रेड करायचा विचार करत होतो, पण सिटीमध्ये एका टायर डीलरने आपल्या इंजिनियरशी बोलून 265 70 15 हा साईज सजेस्ट केला आहे आणि साईज थारला परफेक्ट सूट होतो आहे आणि तिचा लुक देखील बदलत नाही. सेम रगड आणि पॉवरफुल अपीअरन्स. नवीन टायर्स हे कंपनीचे आहे तर आपल्याला ते ऑर्डर केल्यावर भेटून जातील. ड्रायव्हिंग एक्सपिरियन्स एकदम कम्फर्टेबल आहे. सो दॅट्स वाय ऑल फॉर द टुडेज ब्लॉग. थारचे नवीन टायर नंतर कशी दिसते ते नक्की कमेंटमध्ये सांगा. थँक्स फॉर वॉचिंग. प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. थँक्यू. Each echo